हे आहे मोत्या कायमचा इथं आपल्या दुकानातच असतंय. आज सकाळ सकाळ सोडायला आलाय, नाहीतर आम्ही दिवसभर असले दिवसभर दुकानातच बसलेला. मोत्याला इग्नोर करून आपल्याला कामाला जायचंय. सगळ्या रस्त्याच्या कडेने सोयाबीनच पेरलेला आहे, दुसरं काहीच दिसत नाही. हे जे मास्क आहे ते दुरवळ्यासाठी आणि जे काम करते ते दुरवळ्याचं कापाकापीचं त्यांच्यासाठी एक नंबर आहे. कसला दुरळा आतमध्ये जात नाही. ह्याच्यासोबत एक गॉगल आहे पण ते काय आपण वापरत नाही. पप्पूचा रुमाल म्हणजेच मास्क आहे, पण मला हे मास्क वापरावं लागते कटिंगमुळे. थोडं काम केले घाण नवीन सवय लागली पंजाब तडका स्टिंग आणायचे आणि खात बसायचं थोड्या वेळ. खालचं नेमं काम करून वर टोपीला लाईटी टाकायच्या होत्या. 6 लाईटी टाकल्या त्या वर आणि 2 वॉल लाईटीला ड्रॉप केले. 1 BHK असल्यामुळे लवकरच काम झाले. हॉलचं थोडं काम राहिलं होतं, पायपिंग करायचे आणि फक्त बोर्ड फोडायचं. ह्या कॉलमची कटिंग मला जमना झालती म्हणून अनेकनं करून घेतले. मशीन आवरत नाही. मशीन नाही झेपली तर मी पण खाली मशीन पण खाली, त्यामुळे मी काही रिस्क घेतली नाही. टोपीचा स्लॅब भरल्यामुळे वरनं सगळं पाणी खाली गळालं होतं, त्यामुळे जिन्याचं काय काम केलं नाही. ते परत चला येऊन करायचंय. जाताना हे जनावर दिसलं होतं, घोडा का खेचारा हे काय कळलं नाही मला. ते कळलं नाही म्हणून काय झालं, पण हे आपल्याला माहिती आहे. शेरड आणि दर्शा काय आहे त्या चिमण्या रोजच येऊन बसते, म्हणून तांदूळ टाकतो रोज सकाळी असतं, पण आज संध्याकाळी